नवीन रेशो आहे डेटर्स टर्नओव्हर रेशो. याचा फॉर्म्युला आहे क्रेडिट सेल डिवाइड बाय ॲव्हरेज डेटर्स. क्रेडिट सेल्स कसे कॅल्क्युलेट करायचे? तर क्रेडिट सेल इज इक्वल टू टोटल सेल मायनस कॅश सेल. हा त्याचा फॉर्म्युला आहे. म्हणजे आता आपल्याला प्रत्येक एलिमेंट कॅल्क्युलेट करावे लागणार आहेत. ॲव्हरेज डेटर्स कसे कॅल्क्युलेट करणार? ओपनिंग डेटर प्लस बिल, BR मीन्स बिल्स रिसिवेबल, प्लस क्लोजिंग डेटर प्लस बिल्स रिसिवेबल आणि होल थिंग डिवायडेड बाय 2. या सगळ्याला 2 ने डिवाइड करायचं कारण हे 2 आहेत म्हणून. म्हणजे आपल्याला मिळणार ॲव्हरेज डेटर्स. पण जर का आपल्याला ओपनिंग डेटर्स आणि बिल्स रिसिवेबलची अमाऊंट सम मध्ये दिली नसेल तर आपण क्लोजिंग डेटर आणि बिल्स रिसिवेबल जे आहेत तेच ॲव्हरेज डेटर्स म्हणून मानणार. हे म्हणजेच त्या केसमध्ये आपण हा जो फॉर्म्युला आहे हा आपण अप्लाय करणार नाही. चेक करूया मला काय म्हणायचं आहे. या अशा स्वरूपात आपल्याला इथं एक सम दिलेला आहे. किती मार्काचा आहे ते तुम्ही बघू शकता. युनिव्हर्सिटीच्या पेपर मधला मी घेतलेला सम आहे. इथं आपल्याला सेल्स दिलेत, क्रेडिट, कॅश, टोटल. क्रेडिट सेपरेटली दिलेलं आहे त्यामुळे आपल्याला काय पाहिजे? आपल्याला क्रेडिट सेल हवाय. आपल्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला क्रेडिट सेल हवाय आणि नसेल दिला तर आपल्याला ह्या दोन वरनं क्रेडिट सेल काढता येतो. हे टोटल सेल आहे आणि हा कॅश सेल आहे. टोटल सेल मायनस कॅश सेल इज इक्वल टू क्रेडिट सेल. म्हणून मी फॉर्म्युला तसा दिलाय. चला अजून इन्फॉर्मेशन काय दिली ही बघा. खाली मी थोडंसं खाली स्क्रोल डाऊन केलं तर मला अजून एक इन्फॉर्मेशन. याच्यात आपल्याला शोधायचं आहे काय? डेटर्स. कारण डेटर्स टर्नओव्हर रेशो आपल्याला काढायचं आहे. म्हणजे हे एक डेटर्स आपण शोधले. इन दॅट अशा प्रकारे आपण डेटर्स शोधले. सो हे डेटर्स शोधले आणि आपण आपल्याकडे आता क्रेडिट सेल पण अवेलेबल आहेत. म्हणजे वी आर रेडी विथ अवर इन्फॉर्मेशन. मग चला आपला रेशो हे काय मला म्हणायचं आहे? इथं ओपनिंग कुठे दिलंय? ओपनिंग दिलेलंच नाही. ओपनिंग कुठे दिलंय का बघा. हे काय होतं? याच्या आधीचं काय होतं आपल्याकडे? आपल्याकडे ओपनिंग स्टॉक आहे. ओपनिंग स्टॉक इज डिफरंट आणि ओपनिंग डेटर्स इज डिफरंट. ओपनिंग डेटर्स इज डिफरंट. ओपनिंग डेटर्स इथं नोटमध्ये तुम्हाला दिलेले असतील. हे असं नसेल दिलं तर. दिलं नाही याचा अर्थ ते दिलेलं नाही. आणि जर दिले नसतील तर आपल्याला काय करावं लागेल? आपल्याला हा फॉर्म्युला वापरता येणार नाही. हा फॉर्म्युला वापरता येणार नाही. मग आपल्याला काय करावं लागेल? जो ॲव्हरेज डेटर्स म्हणजेच क्लोजिंग डेटर्स म्हणजेच जी बॅलन्स शीटला डेटर्सची अमाऊंट आहे ती, बॅलन्स शीटला जी आपली डेटर्सची अमाऊंट आहे ती ही 90,000 हे 31 डिसेंबरचे आहेत. म्हणजे हे क्लोजिंग आहे. दीज आर क्लोजिंग. म्हणजेच आपल्याला थोडक्यात हे न वापरता आल्यामुळे आपण ॲव्हरेज डेटर्स इज इक्वल टू क्लोजिंग डेटर्स कन्सिडर करणार. मग बस आता आपल्याला क्रेडिट सेल मिळाल्या. ॲव्हरेज डेटर्स आपल्याला काय करायचे, काय कन्सिडर करायचे ते कळलं. चला डेटर्स टर्नओव्हरच्या रेशोला आलो मी. डेटर्स टर्नओव्हर रेशो काय आहे? क्रेडिट सेल अपॉन ॲव्हरेज डेटर्स. क्रेडिट सेल कसा कॅल्क्युलेट केला मी? 19 - 4 किंवा डायरेक्टली त्यांनी दिलेला आहे 15 lakhs. डायरेक्टली दिलेला आहे 15 lakhs. आणि ॲव्हरेज सेल किती आहे? 90,000 म्हणजे डेटर्सची बॅलन्स शीटची फिगर. चला या दोन्ही फिगर या फॉर्म्युल्यात अप्लाय करा. हे बघा अशा पद्धतीने कॅल्क्युलेशन्स करा आणि मेन्शन करा किंवा कसा लिहायचा आहे ते बघा. हा नेहमी टाइम्स मध्ये असतो. दिस रेशो इज ऑलवेज इन टाइम्स. हा नेहमी टाइम्स मध्ये असतो. चला पुढचं वन मोर सम. आपल्याला काय काढायचं आहे? डेटर्स टर्नओव्हर रेशो. त्यासाठी आपल्याला काय पाहिजे? इथं सेल्स. इथं काही दिलं नाही. क्रेडिट नाही दिलं, कॅश नाही दिलं, टोटल नाही दिला. मग आपण हा सगळा क्रेडिट सेल धरणार. हा आपण सगळा क्रेडिट सेल धरणार. मग आता आपल्याला क्रेडिट सेल मिळालाय. चला पुढचा पार्ट काय दिलाय? अजून बॅलन्स शीट दिली आपल्याला. त्यात आपल्याला काय पाहिजे? डेटर्स. चला कन्सिडर केलं डेटर्स. दोन्ही फिगर्स मिळाल्या. दोन्ही फिगर्स मिळाल्या पण याच्यात ओपनिंग होता का? चेक करा परत एकदा. वॉर्निंग आली. वॉर्निंग आली आहे. वॉर्निंग काय आहे? कुठे ओपनिंग? ओपनिंग स्टॉक दिसतोय पण ओपनिंग डेटर्स दिसत नाही. म्हणजे आपण काय करणार? हा फॉर्म्युला वापरणार नाही. मग काय करणार? ॲव्हरेज डेटर्स इज इक्वल टू क्लोजिंग डेटर्स. क्लोजिंग डेटर्स म्हणजे बॅलन्स शीट मध्ये जी डेटर्सची फिगर आहे ती. चला अप्लाय करूया. फॉर्म्युला आहे क्रेडिट सेल अपॉन ॲव्हरेज डेटर्स. क्रेडिट सेल आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केलं. तर दिलाच आहे. जो टोटल सेल्स आहे तोच आपण क्रेडिट सेल ॲज्युम केलाय आणि डेटर्सची जी बॅलन्स शीट मधली फिगर आहे ती ॲव्हरेज डेटर्स झाले. सो रेशो मध्ये पुटअप केले.
आणि फायनल कॅल्क्युलेशन्स केली आणि आन्सर लिहून टाकलं. ह्या नेहमी टाइम्स मध्ये येतो. दिस इज ऑलवेज इन टाइम्स. चला पुढचा सम. आता इथं मात्र तुम्हाला क्लिअर कट सेल्स क्रेडिट दिलेलं आहे. सेल्स क्रेडिट मध्ये दिलेलं आहे, म्हणजे नो अँबिग्युइटी, काय आपल्याला शंकाच नाहीये काही. ओके, मग त्यातलं एक तर आपल्याला मिळूनच गेलं, क्रेडिट सेल मिळून गेला. आता आपल्याला काय पाहिजे, बॅलन्स शीट पण दिलेली आहे. बॅलन्स शीट हे एवढं सगळं दिलेलं असतं, हे सगळं दिलेलं असतं तुम्हाला. डेटर्स, चला डेटर्स शोधले बस. मग आता आपल्याला अप्लाय करा. आता इथं काही भानगडच नाहीये. ओपनिंग दिले होते का, नाही, म्हणजे आपण हे कसं काढणार, स्ट्रेट फॉरवर्ड. ऍव्हरेज डेटर इज इक्वल टू क्लोजिंग बॅलन्स, क्लोजिंग डेटर्स. इथं फॉर्म्युला अप्लाय होणार नाही ऍव्हरेज डेटर्सचा, इथं डायरेक्ट रिप्लेसमेंट होणार. बॅलन्स शीटचे जे डेटर्स आहेत तीच अमाऊंट आपण इथं घेतली. का, कारण ओपनिंग डेटर्स आपल्याला माहित नाहीत म्हणून. चला मी लगेच रेशो मध्ये पुटअप केलं, पुट दॅट इनटू द रेशो आणि कॅल्क्युलेशन्स केली आणि आन्सर लिहून टाकलं. नेक्स्ट, हे बघा इथं तर सगळं समोरासमोर दिलंय तुम्हाला, समोरासमोर. हा अख्खा एक सम तुमच्या समोर ठेवलाय मी. काय आहे बघा, प्रॉफिट अँड लॉस दिलाय, बॅलन्स शीट दिली, अशा टाईप तुम्हाला अख्खा सम असतो. आणि खाली ते कुठले कुठले रेशोज कॅल्क्युलेट करायचे त्याचे तुम्हाला लिस्ट देतात. त्यात हा रेशो नक्की असणार, डेटर्स टर्नओव्हर रेशो. चला आता इथं परत एकदा क्रेडिट सेल आणि सॉरी इथं सेल्स दिलाय, त्यात आपल्याला मेन क्रेडिट सेल क्लिअर कट दिसतोय 15 lakhs आणि डेटर्स आहे 90,000. दोन्ही फिगर्स मिळालेत. मग आपल्याला काय डायरेक्टली पुटअप करूया. हे बघा इथं 19 lakhs मायनस दिस 15 lakhs आणि डेटर्स 90,000. मग काय रिप्लेस करा आणि कॅल्क्युलेट करा आणि यू विल गेट इट. मेन्शन करा. चला आता नीट लक्ष द्या, आता थोडी गडबड सुरू झालेली आहे. हा सम नीट लक्ष ठेवायचा आहे तुम्हाला. ह्या सम मध्ये काय बघायचं आहे, डेटर्सच्या दोन फिगर आहेत. ही एक फिगर आहे, त्यातनं आरडीडी मायनस दिले आणि पण आपल्याला बॅलन्स शीट दिली. इथं पहिली बॅलन्स शीट दिली, हरकत नाही. बॅलन्स शीट मध्ये आपल्याला मेन घ्यायचं आहे डेटर्स, पण आपल्याला फिगर कुठली पाहिजे, ही 4,80,000. 540 मायनस 60 आपल्याला घ्यायचं नाहीये. 540 मायनस 60 आपल्याला घ्यायचं नाहीये, 4,80,000 आपल्याला घ्यायचे. चला आता काय दिलंय अजून, या वेळेला आपल्याला इन्कम स्टेटमेंट दिलाय किंवा स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस दिलाय. याला इन्कम स्टेटमेंट म्हणतात. हे असं लिहिलं असं त्याला. हे तुम्हाला याच्यामध्ये काय दिलंय नीट लक्ष द्या. आपल्याला काय पाहिजे, सेल्स. चला दिलाय का, येस. तो क्रेडिट आहे का कॅश आहे, कुठं काय दिलंय का, मेन्शन केलंय का, नाही. म्हणजेच हा थोडक्यात सगळा क्रेडिट सेल, म्हणजे क्रेडिट सेल मिळाला. पण नीट इथं ऑब्झर्व करा. मी मुद्दामून त्याला ब्रॅकेट करून इथं घेऊन आलोय. आपल्याला ऑब्झर्व काय करायचंय, व्हॉट वी हॅव टू ऑब्झर्व. ते काय म्हणतायत, सन्ड्री डेटर्स अँड स्टॉक ऍट द बिगिनिंग. अशा स्वरूपात तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली असते. ऍट द बिगिनिंग म्हणजे हा ओपनिंग डेटर आहे. ऍट द बिगिनिंग म्हणजे हा ओपनिंग डेटर झाला. किती आहे, 4,50,000. मग हे 6 lakhs काय आहेत, हे 6 lakhs स्टॉक आहे. 6 lakh स्टॉक आहे. दोन गोष्टी दिल्यात आपल्याला, ओपनिंग स्टॉक पण दिलाय आणि ओपनिंग डेटर्स पण दिले. यातले डेटर्स किती आहेत, 4,50,000. आता मात्र आपल्याला तो फॉर्म्युला अप्लाय करावा लागेल, कारण ओपनिंग डेटर मिळाले आणि क्लोजिंग डेटर्स पण मिळाले. चला हे मात्र आपल्याला आता कळले की आपल्याला अप्लाय करायचंय. चेक करूया कसं करणार. क्रेडिट सेल आपल्याला ऑलरेडी त्यांनी दिलाय, तो 60 lakhs आहे. नंतर हा आता मात्र मी हा इथं आणलाय फॉर्म्युला, कारण इथं हा अप्लाय करणार. आपल्याला ओपनिंग डेटर्स पण माहिती आहेत आणि क्लोजिंग डेटर्स पण माहिती आहेत. मग ते ओपनिंगच्या जागी क्लोजिंगच्या जागी पुटअप करूया, त्याला दोन्ही डिवाइड करूया आणि आन्सर घेऊया. बघा अशा स्वरूपात. हे बघा 4,50,000. बँक हे BR नाही दिलेला म्हणून त्याला 0 केलं. हा क्लोजिंग आहे, BR नाही दिला म्हणून त्याला 0 केलं आणि डिवायडेड बाय 2 केलं. सो हे बघा या दोघांची टोटल आली 9,30,000. त्याला 2 डिवाइड करा म्हणजे आन्सर येतं 465. पण व्हॉट इज दिस इज ऍव्हरेज डेटर्स. हे ऍव्हरेज डेटर्स मिळालेले आहेत. हे बघा आपण कॅल्क्युलेट काय करतोय, ऍव्हरेज डेटर्स. आपण ऍव्हरेज डेटर्स कॅल्क्युलेट केले. मग आपल्या फॉर्म्युल्यामध्ये पुटअप करूया. 60 lakhs आणि 4,65,000
ह्यांचं डिव्हिजन करा, आन्सर विल बी दिस आणि मेन्शन करा टाइम्स मध्ये. डन. अजून एक सम मी घेऊन आलेलो आहे बघा. याच्यामध्ये अगदी सोपा पार्ट आहे हा, तुम्ही सॉल्व्ह करायचा आहे. इथे आपल्याला सेल्स दिलेले आहेत. इथं बघा कसं दिलेलं असतं बघा. हे असं, ही एक पहिले ट्रेडिंग अँड प्रॉफिट लॉस दिलाय, नंतर ही बॅलन्स शीट दिली आहे आणि अशा टाइपचे तुम्हाला रेशोज कॅल्क्युलेट करायला दिलेले असतात बघा. याच्यामध्ये सगळे दिलेले आहेत बघा. हा बघा डेटर्स टर्नओव्हर रेशो एकदम बॉटमला, डेटर्स टर्नओव्हर रेशो. हे बघा हा डेटर्स आहे इथं, दिस इज डेटर हिअर. मग आता क्लिअर कट आहे, काहीच प्रॉब्लेम नाही आपल्याला, कुठेच प्रॉब्लेम नाही. हे बघा क्रेडिट सेल दिलाय आणि डेटर्स दिलाय, फक्त अप्लाय करा माइंड किंवा रेशो मध्ये अप्लाय करा आणि फाइंड आउट करा. पण रेशो काय, व्हॉट इज अ रेशो, हिअर इज अ रेशो. मुद्दा म्हणून मी तो सगळ्यात शेवटी तुमच्या लक्षात येतोय का मला चेक करायचंय. आन्सर इज 9.